मार्केटमध्ये ना आता भरपूर अशी कोथिंबीर आली आहे. त्या कोथिंबीरपासून काय बनवायचं, तर मस्त अशी एक कोथिंबीरची पेंडी घेतली, निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि अगदी बारीक चिरून घेतली. एका परातीमध्ये 1.5 वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, मीठ घातलं आणि चिरून घेतलेली संपूर्ण कोथिंबीर घातली. यामध्ये हळद, धणे पावडर, 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातले, आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घातला, 2 चमचे इथं लिंबाचा रस आणि थोडीशी साखर घातली. लिंबू आणि साखरेमुळे चटपटीत अशी चव येते. आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. ज्या वाटीनं बेसन मोजलं त्या वाटीनं 1 वाटी कडकडीत पाणी गरम करून घातलं. आता हे पाणी संपूर्ण पिठाला सगळं बघा चांगलं चोळून घेतलं आणि ह्याचा घट्टसर असा गोळा मळला. मला इथं एक्स्ट्राचं पाणी लागलं नाही, तेवढ्याच पाण्यामध्ये माझा जो गोळा आहे तो चांगला असा मळून तयार झाला. वरून 1 चमचा तेल घातलं आणि पुन्हा गोळा चांगला मळून घेतला. आता ह्याचे ना चांगले असे रोल बनवून घ्यायचे. तुम्ही 2 किंवा 3 पण असे रोल बनवून घेऊ शकता. थोडेसे जाड रोल अजिबात बनवू नका, थोड्याशा मध्यम आकाराचे रोल बनवून घेतले. चाळणीला तेल लावून त्यामध्ये रोल ठेवले. स्टीमरला उकळी आल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये प्लेट ठेवून साधारणपणे मध्यम गॅसच्या वरती 15 मिनटं हे सगळे रोल्स मी वाफवून घेतले. रोल्स छान वाफल्यानंतर ना काढून छान थंड करून घेतले. 2 ते 3 तासानंतर आता आपण हे सुरीनं आपल्याला हवे तसे पातळ किंवा जाडसर असे कट करून घ्यायचे. सुरीला थोडंसं तेल लावायचं म्हणजे ते अजिबात चिकटत नाहीत. गरम गरम असताना रोल कट करायला झाला तर रोल अजिबात कट होताना थोडे तुटतात, तर ती काळजी नक्की घ्या. सगळे रोल्स बघा कट करून घेतले. आता हे रोल आहेत ना आपण 3 ते 4 दिवस आरामात टिकवू शकतो आणि हव्या त्यावेळी तळून घेऊ शकतो. कढईमध्ये तेल गरम केलं, गॅस मध्यम करून ह्यामध्ये ह्या सगळ्या वड्या टाकून घेतल्या आणि मध्यम ते मोठ्या गॅसच्या आचेवरती ना ह्या वड्या बघा चांगल्या तांबूस रंगावरती तळून घेतल्या. मस्त कुरकुरीत लागतात. तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा साईड डिश म्हणून नक्की देऊ शकता. तुम्हाला माझ्या पद्धतीने केली ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.